श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। धसरे मरे मरे द सारे मपद मपद मरे रे मप मरे मरे द हरे जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम कृष्ण हरि राम गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी हरि जय जय राम। गोकुल संकट हारी जय जय गोकुल संकट हारी हरि जय जय शरणागत दीना चरणी शरणागत शरणागत
करुणा दृष्टि निहारी निहारी हरि जय जय राम 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 हरि जय जय राम 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु तेरी नबी जनार्दन सद्गुरु तेरी नबी निरंजनी चाराया निरंजनी चाराया गुरुवे निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरु बाबा महाराज की जय 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 रघुवीर राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी जय जय रघुवीर शेवटच्या 3 दिवसाचं गणित असं आहे. आज लक्ष्मण महाराजांबद्दल बोलावं, उद्या रामचंद्रांबद्दल आणि शेवटी राज्याभिषेक. पूर्व रंगात रामांचा राज्याभिषेक, उत्तर रंगात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, दोघांचे राज्याभिषेक पूर्ण. पण एवढ्या सगळ्या धामधुमीत आपण रामांबद्दल काही बोललोच नाही. इतर सगळ्या व्यक्तिरेखा एक 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 करत पाहतो आहोत. तेव्हा रामचंद्र हाही एक विषय विचारात उद्या घ्यायचा. आज लक्ष्मणांच्या बद्दल थोडं बोलायला हवं आणि त्यामुळे आपोआपच उर्मिलेबद्दल बोलायला हवं. आणि बोलायला असं हवं की 4ही भावंडांमध्ये सगळ्यात खडतर वनवास कोणाचा असेल तर तो लक्ष्मणाचाच आहे. कारण 4 सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी रामांच्या बरोबर सीता आहे, सीतेबरोबर राम आहेत. नंदीग्रामामध्ये जरी भरत राहत असला तरी काही मनातलं त्यांना जाऊन सांगावं आणि त्यांनी आपल्या मनातल्या काही गोष्टी पत्नीला सांगाव्यात.
इतके ते एकमेकाच्या जवळ अयोध्या नंदीग्राम इतक्या ठिकाणी आहेत. शत्रुघ्न आपल्या परिवारासहच अयोध्येमध्ये आहे. पण 14 वर्ष मी पत्नीला पाहूही शकणार नाही, इतकी खडतर अवस्था फक्त लक्ष्मणाची आहे. किंबहुना राम कार्यार्थ त्यांनी ती घेतली असं म्हणायला हरकत नाही. काही काही संख्यांच्या बाबतीत थोडंसं गूढ आहे की कैकेयीनं वरदान मागताना 14 वर्ष वनवास ही 14 संख्या का घ्यावी. 14 संख्या आपण सहसा बोलता बोलता कधीच म्हणत नाही. तपश्चर्या म्हणजे 12, दशक म्हणजे 10, किंवा अर्ध दशक म्हणायचं असेल तर 5, 10, 15, 20, 25 या पद्धतीनं रौप्य महोत्सव. 60 झाले तर हिरक. मधलीच संख्या कधी निघाली. बरं, मानसमध्ये बघावं तर इतक्याच वर्षासाठी वनवासात पाठव असं काही मंथरा म्हणत नाही. तिच्या मनात तर आहे कायमचंच पाठव. मग मंथरेचं ऐकून कैकेयीनं वागायचं असेल तर मंथरा कायमचं पाठव म्हणते आणि कैकेयी 14च वर्ष म्हणते. यात काही फरक आहे का. पुन्हा कैकेयीचं मानस रामचरित मानसाबरोबरच बघावं लागेल. या मानसामध्ये काही वेगळं आहे का काय. तुला सांगणारी व्यक्ती कायमच पाठवून दे म्हणते, तू 14च वर्ष म्हणते, का बरं असं करते. तर उत्तरकांडामध्ये एक विधान असं येतं की रावणाचा मृत्यू तेव्हाच होईल जेव्हा त्याच्या मुलाचा मृत्यू आधी होईल. रावणाच्या मुलाचं नाव आहे मेघनाद. त्यांनी इंद्राला सुद्धा पराजित केल्यामुळे त्याचं दुसरं नाव इंद्रजित. आणि त्याला वरदान असं प्राप्त आहे की 14 वर्ष खडतर वैराग्याचं आचरण करणारा वीरच तुला मारू शकणार. मग रामचंद्रांच्या रावणवध या प्रकरणामध्ये यश मिळण्या दृष्टीनं ही 14 वर्ष कुणीतरी तपस्या करणं भाग आहे. आपण म्हणाल जर 14 वर्ष तपस्या केल्यानंतर इंद्रजित मरणार असेल तर वनवासातला इंद्रजित ज्या दिवशी मेला त्या दिवशी 14 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत. भरताकडे येऊन 14 वर्ष कशी होतील मग. तर याचा हिशोब लक्षात ठेवायचा. तपश्चर्या 12च महिने धरली जाते, पण कालगणना करताना दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो. 14 वर्षात अधिक मास किती आले बघा. ते महिने वर्षगणनेप्रमाणे चैत्र वैशाख, आणि समजा वैशाख अधिक आला असला तर चैत्र वैशाख वैशाख ज्येष्ठ अशी चालणार गणना. पण तपश्चर्येच्या दृष्टीनं वैशाख वैशाख होत नाही. 1, 2 आणि 3च येतो. 2, 2, 3 असं होणारच नाही. तपस्येच्या दृष्टीनं 12 महिने झाले की 1 वर्ष झालं. अधिक मास हा आपल्या कालगणनेसाठी आहे, तपस्येच्या कालगणनेसाठी नाही. म्हणून तपस्येची कालगणना वेगळी ठेवायला लागेल. असो, प्रश्न एकच आहे. उर्मिलेच्याही मनामध्ये हा प्रश्न होताच की जर अट नसताना सीतारामांबरोबर जाऊ शकते, अट नसताना लक्ष्मण जाऊ शकतात, मग अट नसताना मी जायला काय हरकत आहे. पण जेव्हा लक्ष्मणांच्याकडून ही त्या मागची भूमिका समजली तेव्हा मग मात्र उर्मिलेनं मनापासून सांगावं की माझ्या संगतीने कर्तव्याचा भंग, माझ्या संगतीने कर्तव्याचा भंग, माझ्या संगती कर्तव्याचा भंग होईल बेरंग स्वामी राजा माझ्या संगती.
कर्तव्याचा भंग भंग माझ्या संगतीने, कर्तव्याचा भंग माझ्या संगतीने. मला सोडून या शांत चित्ताने, मला सोडून या शांत चित्ताने जावे वनिराये, आनंदाने माझ्या संगती. कर्तव्याचा भंग माझ्या संगती, हो माझ्या संगती, हो माझ्या संगती. उर्मिलेचा त्याग मोठा विलक्षण आहे. म्हणून आपण देशसेवकांची सुद्धा जेव्हा चरित्र पाहतो तेव्हा आपली दृष्टी आपण व्यापक ठेवावी. ज्यांनी कारावास भोगला ते स्वातंत्र्यवीर आपण पाहतो, पण त्यांच्या पत्नीचं काय? त्यांनीही तेवढाच विरह सहन केला नव्हे काय? तेव्हा मनामध्ये सत्कार आणि आदरभाव जसा वीराचा पाहिजे तसा त्या वीरांगनेचा सुद्धा. किंबहुना एखाद्या वेळी कारागृहात त्या स्वातंत्र्यवीराला सन्मानही मिळत असेल, पण हिनं जी 14 वर्ष काढली ती कायमस्वरूपी समाजातले अपमान सहन करतच काढली आहे. आणि उर्मिलेच्या जीवनातला आणखीन एक गोड प्रसंग असा सांगतात की जेव्हा लक्ष्मण परतले तेव्हा तिनं विचारलं, माझी आठवण नाही आली तुम्हाला? आता हे वाक्य साधारणतः भांडण सुरू करण्यासाठी किंवा मग पुढे आणखीन थोडी होळी पेटवण्यासाठी असं व्यवहारतः वापरतात. पण इथे नेमकं सगळं उलट आहे हो. लक्ष्मणाने पण नम्रपणे सांगितलं तपस्या पूर्ण करायची होती, त्यामुळं त्या काळामध्ये रामसेवा करताना तुझी आठवण आली नाही. आणि हे उत्तर ऐकून तिला आनंद झाला की असं माझं स्मरणही येऊ नये एवढी खडतर तपस्या माझ्या नवऱ्याला जमली, असा माझा नवरा आहे. म्हणजे मनाचा निग्रह माझा नवरा किती करू शकतो याचा तिला आदर आहे, आनंद आहे. नाही ना आली आठवण तुम्हाला? 14 वर्षात आली नाही, आता कशाला पाहिजे बायको? मरा तिकडे, जाऊ दे गाडी कुठे आता जायची तिकडं. म्हणजे काल का आला नाही याच्यावर आजचा अख्खा दिवस वाया घालवणं, आणि मग आता उद्या जाता आहे म्हणून उद्याचंही दिवस वाया घालवणं, हा जो काही आपल्याकडे अनुराग नावाचा वैताग आहे, यापेक्षा फार महत्त्वाची गोष्ट अशी असते, काल येऊ नाही शकलं, काल भेट नाही होऊ शकली, यामागे काहीतरी व्यवधानं, त्यांची व्यवधानं, माझी व्यवधानं, आणि याच्यामध्ये कालगणनेची काही व्यवधानं. पण ठरवितो नर एक काही, दैवयोजी दुसरे. अशी अनेक मध्ये अडचणी व्यवधानं येतात. आता मिळालेला क्षण आनंदात घालवायचा का मागचा क्षण का भेटता आलं नाही ते उगाळायचं? आणि एवढ्यासाठी एक फार सुंदर गीत आहे बुवा, नाट्यगीत पद पाहिजे म्हणून एक नाट्यपदाची योजना इथे. जीवनामध्ये आनंदाचा आलेला क्षण वाया घालवू नये यासाठी गोड नाट्यपद आहे की असा आनंदाचा क्षण कधी मिळतो रे बाळा? तो काय स्वस्त आहे? तो काय सहज येतो? जाता 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 मिळतो? नाही मिळत. मग कसा मिळतो? शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. आरती, आर्तपणे केलेल्या प्रार्थना,
अशा प्रिय व्यक्तीचा सहवास मिळावा किंवा प्रिय क्षणाचा सहवास मिळावा किंवा प्रिय क्षण जीवनात यावेत यासाठी 100 आरत्या केल्या. म्हणजे आर्तपणे विनवलं त्या व्यर्थ जातात तेव्हा 101व्या प्रार्थनेला क्षण मिळतो. 100 आरती व्यर्थ झाल्या 100 सूर्यमादिकांच्या दीपावली विझाल्या गे दीपावली विझाल्या 100 जन्म शोधिता 100 जन्म शोधिता 100 जन्म शोधिता. 100 आरती व्यर्थ झाल्या 100 आरती व्यर्थ झाल्या 100 सूर्यमादिकांच्या 100 सूर्यमादिकांच्या दीपावली विझाल्या गे दीपावली विझाल्या 100 जन्म शोधिता 100 जन्म शोधिता. आणि असे 100 जन्म शोधल्यावर काय मिळतं? तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. सुख साधना युगांची सुख साधना युगांची सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी सिद्धीस अंती गाठी. 100 जन्म शोधिता 100 जन्म शोधिता 100 जन्म शोधिता. आणि तो महत्वाचा क्षण जर व्यर्थ भांडण्यात रुसण्यात घालवला तर त्याच्या पुढच्या क्षणाला काय होईल माहीत नाही. याचंही जीवन संपेल, एखाद्या वेळी माझंही संपेल. आणि तो अमूल्य क्षण वाया घालवल्याचं दुःख मग जन्म जन्म जाणार नाही रे बाळा. हा हा याचो न जाई हा हा याचो न जाई मिठी घालू मी उठोनी मिठी घालू मी उठोनी. क्षण तो क्षणात गेला क्षण तो क्षणात गेला क्षण तो क्षणात गेला. सखी हातचा सुटोनी गेला क्षण हातचा सुटोनी. 100 जन्म शोधिता 100 जन्म शोधिता 100 जन्म शोधिता शोधिता शोधिता. गोपाल कृष्ण भगवान की. आपल्याही जीवनामध्ये फार महत्वाचा संदेश आहे. अरे उत्सवाला फळे बुवा तुम्हाला बोलवलंय, चला चला उत्सवाला. मागल्या वर्षी नाही ना बोलवलं, येतच नाही. अरे मागल्या वर्षी नाही बोलवलं, नाही जमलं. ह्या बोलवले नाही ह्या वर्षी, मागल्या वर्षी नाही बोलवलं. बसा घरात, मग काय करायचं. दुर्दैवाने आपल्या मनातली आढी ती कशी काढायची हा मोठा विषय आहे. आई मी आज अभ्यास करणार आहे, माझा अभ्यास घेतेस का. काल मी म्हणत होते अभ्यासाला बस, काही बसला नाहीस, आता अजिबात बघणार नाही तुझ्याकडं. किती सामान्य सामान्य गोष्टीमध्ये मिळालेला क्षण वाया चालला.
काल नाही का बसलास, आज बसतोयस का, नशीब माझं, घे बाबा लवकर. अनेक क्षण आहेत, अनेक. मनाला उलटी सवयच लावली पाहिजे, नाहीतर वजाबाकी सारखी आठवत बसते. एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथं भेंडीची भाजी केली होती, इतकी खराब होती, आय 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 आय, पूछो मत. आता काय वाढली होती ती संपवली. त्या घटनेनंतर अनेक गावांमध्ये फिरलो, अनेक गावामध्ये चांगल्यातल्या चांगल्या चवीच्या भेंडीच्या भाज्या खाल्ल्या, पण भेंडी बघितली की आठवण कशाची. मेल्या 25 वेळा चांगल्या भाज्या खाल्ल्या, त्याची आठवण कर की, या काकूंच्या हातची काय छान होती हो. आठवतंय मेलं ते बिघडलेली भाजी, चिमणीचं तोंड करून गेलं काय ते. का 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 मनाला का नाही माझ्या सवय. एकच गोष्ट लक्ष्मणांबद्दल सांगतो, फार अवघड आहे, तेवढं सांगून पूर्वरंग पुरे. आज अख्खी आग्र्याहून सुटका आणि त्यातून सागरात प्राण तळमळला. हे सगळं आजच्यात व्हायला हवं. लक्ष्मणाचं किती अवघड काम आहे ऐका. जेव्हा हे पंचवटीमध्ये आले तेव्हा तो मारीच, काल आपला विषय झाला, त्याने सुवर्ण मृगाचं रूप घेतलं. सीतामाई त्याला भुलल्या, रामचंद्रांना पाठवलं. मारीचानं रामासारखा आवाज काढला, लक्ष्मणा धाव. आणि लक्ष्मण जाईना. सीतामाई म्हणाल्या, का तुम्ही जात नाही. आई, हा खोटा आवाज आहे. रामचंद्रांना मी लहानपणापासून ओळखतो, आम्ही एकत्र वाढलो, त्यामुळं मिमिक्रीवाल्याने काढलेला आवाज आणि अस्सल आवाज यातला फरक इतक्या जवळ असलेल्या माणसाला कळतो हो. याच्यानंतर जानकीनं एक मर्मभेदी भाषण केलं, अत्यंत दुःख होईल असं. बरं, हे कुठल्याही मी कादंबरीतलं सांगत नाही, कारण कादंबरीकार स्वतःचे डायलॉग व्यास आणि वाल्मिकींच्या नावाखाली बकाबक खपवतात. त्यामुळे मला कोणाचाही डायलॉग खपवायची गरजच नाही, मूळच टेक्स्ट एवढं आपल्या हातात आहे चांगलं. तिनं असा विचित्र आरोप केला की तुम्हीच रामाचे खरे शत्रू आहात. तुम्हाला असं वाटतं की राम वनामध्ये असाच कोणाच्या तरी हातनं मरावा आणि माझ्यासारख्या सुंदर स्त्रीचा तुम्हाला लाभ व्हावा, इतकं वाईट बोलली आहे. मग जिला मी आई मानून इतकी वर्ष सेवा करतोय, तिनं माझ्यावरच तुझा डोळा आहे हा आक्षेप घ्यायचा, कोण सहन करेल मला सांगा. इतकं झाल्यानंतर सुद्धा लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा ओढून तिथून गमन केलं की आई, किमान माझं एवढं आहे का, ह्या रेषेच्या बाहेर तरी येऊ नका. तेही तिनं ऐकलं नाहीच. परत पुढचा विषय. पण रामचंद्रांच्याकडे जाताना राम परत येता येता रस्त्यात लक्ष्मण दिसला. रामांनी सुद्धा लक्ष्मणाला नावं ठेवली, तू कसा आलास. म्हणलं, वहिनी असं असं म्हणाल्या, ती वाटेल ते बोलो, तिथे रक्षणासाठी नेमलं कोणी तुला. मी, माझ्या आज्ञेशिवाय तिथून हलणं हा अनुशासन भंग नाही का, काही नियम आहेत का नाही. अरे अच्छा, आता कल्पना करा लक्ष्मणाच्या जागी तुम्ही आहात. मुळात लक्ष्मणांनी वनवासात यावं अशी अट नाही ती. मी तुमच्या दोघांच्या मदतीसाठी आलो, तिकडं थांबलो, सीता नावं ठेवते, इकडं आलो, राम नावं ठेवतात. कोणीही माणसाने हात जोडले असते, तू, तुझी बायको आणि तुमचा वनवास. मी चाललो अयोध्येकडं, कशाला इथं मरायला थांबलोय मी, तुमच्या सगळ्यांकडनं बोलणी ऐकून घ्यायला. बरं, ज्याचं करावं भलं ते पण ते माझंच खरं. तिचंही भलं करण्यासाठीच मी सांगत होतो 50 वेळा, तिनंही ऐकलं नाही. एवढी लक्ष्मण रेषा मारून ठेवली होती, कशाला बाहेर जायचं. कारण रामायणाचा हा संदेशच आहे, कोणतंही संकट कुठे असतं, लक्ष्मण रेषा ओलांडली की उभं असतं. मग ती लक्ष्मण रेषा सगळ्याबद्दल
कपड्यांची लक्ष्मण रेषा, किती वाजता कुठे फिरायला जावं याची लक्ष्मण रेषा, काय खावं, कसं प्यावं, किती खावं, कुठे खावं याच्या लक्ष्मण रेषा, किती बोलावं, कसं बोलावं याच्या लक्ष्मण रेषा म्हणला की रावण समोर उभाच आहे, गेडायलाच बसलाय. तुला ठरवता आलं पाहिजे मी लक्ष्मण रेषा ओलांडणार नाही, याच मर्यादेत राहायचं. मर्यादेमध्येच शक्ती आहे. आम्हाला असं वाटतं शक्ती आहे म्हणजे अमर्यादा केलं तरी काही होत नाही म्हणजे शक्ती नाही. अमर्यादेनं शक्ती नष्ट होते. वाफेला मर्यादित करून ठेवलं की इंजिन चालतंय, नुसतं सोडून दिलं की चहा पलीकडं काही होत नाही त्याचं. सर्दी घालवण्यासाठी सुद्धा वाफारा घ्यायचा असेल तरी त्या वाफेला मर्यादित करावं लागतं. या मर्यादेमध्ये वाफ येऊ दे तरच रोग हटवेल. मर्यादेतच शक्ती. कोणीही निघून गेला असता. रामचंद्र जेव्हा परत आले त्यांना लक्षात आलं की या ठिकाणी सीता दिसत नाही, अपहरण झालेलं आहे. अत्यंत क्रोध आला आणि त्या क्रोधाच्या आवेशात म्हणाले हे सगळं वन आत्ताच्या आत्ता मी जाळून टाकणार. कारण तो राक्षस जो कोणी असेल तो आसपासच असेल, की फार लांब जाणार नाही. माझ्या शक्तीनं तो भस्म होईल. अशा वेळेला लक्ष्मणाने शांत केले. म्हणले दादा असं काही करू नका बरं. का? तो भस्म होईल पण त्याच्याबरोबर सीता माऊली आहेत, त्यांचं काय? का तुमच्या क्रोधाचा अग्नी तेवढाच मोठा असणार, सीता माऊली पण भस्म होतील. पण हा विवेक अपमान झाल्यावर शिल्लक राहायला पाहिजे. आम्ही जर लक्ष्मण असतो तर आम्ही चावीच मारली असती. द्याच सटवी मला बोलत होती काय जळ आता मेले, त्यालाही जाळ. म्हणजे दुसऱ्याच्या वाईटामध्ये आनंद. का? माझा अपमान झाला. शेवटी एकच तत्वज्ञान आहे महाराज. माझा अपमान, माझा सन्मान हे मी आणि माझं याच्या वरती गेल्याशिवाय रामराज्य येणार नाही, रामकार्य होणार नाही. माझं काही होऊ दे, माझा मान होऊ दे, अपमान होऊ दे, काय विटंबना होऊ दे, रामकार्य संपन्न होणार आहे ना. बस एवढा अपमान झाल्यावर सुद्धा तो रामांची साथ सोडत नाही. ह्या लक्ष्मणांची गरज असते बरं रामराज्याला. आताच्या काळात हे सारखं सांगावं लागतं याचं कारण असते. गेल्या 70 वर्षातला सगळा इतिहास कौतुकानं जरी आपल्या कार्ट्यांनी अभ्यासायचा म्हटला तरी अशी माणसंच सापडत नाहीत. इकडं अपमान झाला की ह्या पार्टीमध्ये कोणी विचारलं नाही की त्या पार्टीत काही मला जमलंच नाही, पुन्हा ह्या पार्टीत. आणि असं सारख्या पार्ट्या बदलून निवडणुका तोंडा आल्यावर कार्यकर्त्यांची बैठक, त्याला उद्बोधन ह्यांचं. विषय काय? पक्षनिष्ठा कशी ठेवतात. गदड्या, तुझा हा श्राद्धातला 12वा पक्ष चाललेला, तू आम्हाला शिकवणार निष्ठा कशी ठेवायची, पक्षाची निष्ठा. अरे 10 पक्ष स्वार्थासाठी बदललेले हरामखोर अजून लोकसभेत बसलेले आहेत. अर्थात या लोकांना काही आदर्श म्हणून बघायचं नाही, पण पुढच्या मुलांना किमान आपण कसं असू नये हे सुद्धा एक मार्गदर्शन आहे. की बाबा असा राहू नको. उद्याच्या लोकसभेत तुला जायचं आहे, नंतरच्या विधानसभेत तुला जायचं आहे. नुसतं खांबातून नरसिंह प्रगट करणं एवढंच प्रल्हादाचं काम नाही आहे. नरसिंह प्रगट होईल, हिरण्यकश्यपूला मारेल, पण हिरण्यकश्यपूच्या राज्याचं काय करायचं आता? तर श्रीमद भागवत ग्रंथात असं सांगितलंय, स्वच्छ लिहिलंय. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर पुढे 60 वर्ष प्रल्हादांनी ते राज्य सांभाळलंय. 60 वर्ष म्हणजे 12 लोकसभा बिनविरोध चालला होता प्रल्हाद साहेब. काय गंमत आहे का? 3ऱ्या लोकसभेला तोंडाला फेस आला आपल्या. 12 लोकसभा चालू ठेवले त्यांनी. उगा आपलं देवाचं दर्शन झालं की घाल भगवे कपडे चल हिमालयात, असला प्रकार नाही केलेला प्रल्हादांनी. हे भक्त श्रेष्ठ आहेत. यांनी उत्तम लोकसभा सांभाळल्या. म्हणून हे कसले भक्त राज्यसभेत बसतात असं व्यास म्हणत नाहीत.
उत्कृष्ट राज्य भक्तांनी करून दाखवणं म्हणजे सुद्धा भक्त श्रेष्ठ असं व्यास म्हणतात. मग आम्ही असं अर्धवट का म्हणतो? कारण आम्ही व्यासा एवढे नाही. व्यास म्हणजे काय माहिती आहे का? भूमितीमध्ये व्यास कशाला म्हणतात? आपण भूमिती म्हणजे काय? जॉमेट्री. हां, जॉमेट्री इंग्लिश लक्षात. जॉमेट्री शिकलो. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, एक वर्तुळ काढलं. या वर्तुळामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मध्यबिंदूला छेदून जाणारी सगळ्यात मोठी रेषा म्हणजे व्यास. त्यामुळे जे सगळ्यात मोठे आहेत ते मोठे विचार घेतात. आपण सगळे त्रिज्येमध्ये आहोत. आपल्याला व्यासाइतकी बुद्धी नाही. त्यामुळं जरा कुठे राज्यकारभारात शिरला की हा योगी कसला, अशी मूर्खासारखी विधानं फक्त हलकट हिंदूच करतात. अरे उलट योगीच माणसाचं काम आहे अशा धडकेनं उभं राहणं. सामान्य माणूस धडक देणारच नाही. त्याला बायका पोराचा मोह आहे. माझ्या बायकोला पकडलं तर काय करू, पोराला मारलं तर, अरे मला बायका नाही पोरच नाही, साडा फटिक तुझ्या समोर उभा आहे, काय मारायचा, मला मारण तर बुलडोजरच लावतो तुझ्या मागं, चल. अलीकडच्या काळात असे चांगले योगी आहेत की त्यांच्यामध्येच नरसिंह प्रगटतो, प्रल्हादात. पण अशा वेळेला सर्वत्र हिंदू समाजाने कौतुक तर केलं पाहिजे, आदर तर बाळगला पाहिजे. प्रश्न असा आहे, किरकोळ व्यक्तिगत अपमानासाठी 15 पक्ष बदलणारी माणसं ही रामराज्य उभी करू शकत नाहीत. रामराज्यासाठी निष्ठा अशा ठेवायला लागतात, भले अपमान करा, भले हाकलून द्या, पण मी पार्टीचं काम केल्याशिवाय राहणार नाही. 2 वर्ष तुम्ही मला इथला नगरसेवक ठेवलं, 3ऱ्या वर्षी नगरसेवक पदासाठी दुसराच माणूस आला, आता पार्टीचं काम करतच नाही. मग तू पार्टीचं काम विचारधारेसाठी घेतलंस का पदासाठी घेतलंस? पद मिळावं म्हणून जर रामाची सेवा करायची असेल, मग काय अध्यात्म शिकला वेड्या? सेवा निरंतर चालू, पद येतं जातं, त्यांनी काय फरक पडतो? रामदास हे पद हलत नाही, त्या पदाचं चिंतन जास्त करणं. यासाठी लक्ष्मणाला अत्यंत आग्रहाने लक्षात ठेवला पाहिजे, रक्तात आणला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या रक्तात भरला पाहिजे की बाबा रामराज्य येईलच, यात संशय नाही, पण त्यासाठी तुमच्यासारख्या लक्ष्मणांची गरज आहे. व्यक्तिगत मान अपमानासाठी मुख्य ध्येयापासून विचलित होऊन किमान शत्रूच्या हाताला हात लावायला तरी किमान जाऊ नका. आपल्या परंपरेमध्ये राहा. एवढं जरी डोक्यामध्ये बसलं तरी राम जीवीचा विसावा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा, राम ध्यावा. राजाधिराज रामचंद्र महाराज की